बरोबर 12 वाजता बांगडी भेटली बघा. चक्रोबा देव आणि गौरी मातेची भेट होताना दिसते असं तुम्हाला. बोला चक्रोबा देव की जय, गौरी माते की जय. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर आलोय आज वाशी गावामध्ये. वाशी कोलेवाड्यामध्ये आपला मित्र आहे लोकेश, ज्याच्यासोबत आपण डोली फिशिंग केली होती आणि वाशी मधला जो फिश मार्केट आहे तोही एक्सप्लोर केला होता. त्यानेच आज आपल्याला आमंत्रण दिलंय. त्याच्या घरी गौर आलेले आहे आणि गौरीचा सण कसा साजरा करतायत ते दाखवण्यासाठी आलोय. आता तो विसर्जनाला गेलाय, तो नाही आहे आपल्यासोबत, तो आल्यावरती तुम्हाला भेटवतो. तर या बाजूला शुभांगी ताई आहेत, आपल्या लोकेशच्या बहीण आहे. तर ताई, आपल्या इथे गौर कधी आली? आपल्याकडे गौर काल आली ना? म्हणजे ज्या घरामध्ये गणपती असतोय त्याच घरामध्ये गौर नाही येत ना? गौर कुठेही येते ना? ते येते. आणि हा गौरीचा जो फंक्शन आहे, जो फेस्टिवल आहे, तो कसा साजरा करतो आपण? पहिला गौरीला आणतात, गणपतीची पूजा करतात, मग लोक वगैरे जमतात, नाचतात वगैरे आणि बांगडी लपवतात. बांगडी शोधून काढले का समजा गौर आले म्हणजे. अच्छा, बांगडी शोधून कोण काढतोय मग? गौर येते. अच्छा, नाचताना गौर अंगामध्ये येते आणि जी बांगडी लपवलेली असते ती काढायची असते ना? आणि आणखी एक कोणता देव आहे ना? चक्रोबा. अच्छा, गौरीचा भाऊ, गौरी देवीचा भाऊ चक्रोबा. दोन्ही गौर आणि चक्रोबा दोन्ही एकत्र येतात आणि गौर बांगडी शोधून काढते आणि चक्रोबा आला हे कसं ओळखायचं? तिकडे आम्ही असं सफेद कपडा ठेवलेला आहे, जर तो उचलला ना का समजा चक्रोबा आले. अच्छा, बांगडी शोधली तर गौरी आहे आणि सफेद कपडा उचलला तर चक्रोबा आहे ना? चालेल, धन्यवाद माहिती देण्यासाठी. आणि घरामध्ये भरपूर गर्दी आहे कारण फंक्शन ऑलरेडी चालू झालेलं आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला गौरी देवीचे दर्शन देतो. बोला गौरी माते की जय. आणि आता सर्व ताई लोक नाचतात इथे, म्हणजे 12 वाजेपर्यंत नाचत राहतील आणि करेक्ट 12 किंवा 12च्या आधी कोणाच्या तरी अंगामध्ये येत आणि जर बांगडी शोधून काढली तर गौर असणार. आणि जर हा सफेद कपडा आहे, सफेद कपडा जर उठवला तर समजा चक्रोबा आहे, गौरीचा भाऊ. आणि भरपूर लोक जमलेले आहेत इथं डान्स बघायला आणि कोणाच्या अंगामध्ये येतात ते बघायला. आणि या बाजूला भजनी मंडळी आहेत. या बाजूला बघतो तो मुलारी देव आहे. ते चिंबोरी म्हणजे गौरीला मान असते चिंबोऱ्यांचा. गौरी देवीला चिंबोऱ्याचा मान देत आहेत बघा. 4-4, 5-5 चिंबोरे आहेत तिथे. तुमचं नाव काय? मैना भोईर. किती वाजेपर्यंत गावात राशीव आता? 12 वाजेपर्यंत बघ. सगळी गाणी गौरीचीच घेतो. आणि मग किती टाइमापासून हे चालू आहे ही परंपरा? कितीतरी वर्ष झाल्या. किती वर्ष? तुमच्या लहानपणापासून ही चालू आहे ना? तेव्हापासून. चालेल, वाजवा आता सीता मावशीचा आवाज ऐका तुम्ही. आलेली आहे. आता गौर आहे का चक्रोबा आहे ते आता थोड्याच टाइमाने समजणार.
ती आई विचारते कोण आहे म्हणून, कोण अंगामध्ये आलाय ना. शक्रोबा आला तर एकदम सगळ्यात फास्ट येतो, एकदम फास्ट येणार. शक्रोबा यायचा बघणार आता समजेल तुम्हाला. शक्रोबा येणार तेव्हा, जेव्हा शक्रोबा येणार तेव्हाच ते गौराई भेटणार त्यांना. शक्रोबा आल्यावर गौर आणि शक्रोबा भेट घेतात. मग तेव्हा ती बांगडी काढतात, परफेक्ट 12ला काढतात. अंगात आली साधनाताई नाव आहे त्यांच्याच अंगामध्ये आले. आता बांगडी शोधतील. आता ताई लोकांनी बांगडी लपवलेली आहे, आता ही ताई शोधेल ना. बरोबर 12 वाजायला 10 मिनिटं आलेत आणि गौर अंगात आलेले आहे. फक्त साधनाताईच्या अंगामध्ये आलेले आहे. बांगडी शोधायला गेली. आता गौर चालली बांगडी शोधायला. बघा रस्ता द्या, आणि गौर नेहमी हसत खेळत येते. शक्रोबाईला आणि या लाल साडीवाल्या ताईच्या अंगामध्ये चक्रोबा आलाय. या ताईचं नाव काय? लालवालीचा ज्योत्स्नाताई आहे. त्यांच्या अंगामध्ये चक्रोबा देवाला आहे आणि साधनाताई आहे. त्यांच्या अंगामध्ये गौर आली. आता साधनाताई बांगडी शोधतोय आणि या सफेद कपड्याला हात लावतील ना. चालू आहे. चक्रोबा देवाला आहे, त्याची आरती करणार. तो चक्रोबा देव आहे ना. काय घेणार? भेट घेणार. अच्छा, गौरीचा भाऊ आहे चक्रोबा. आता भेट घेणार दोघे. बांगडी शोधून काढल्यावर भेट घेणार.
ढोलके वाजत कंटिन्यू वाजवतं ढोलके आणि लहान पोरं त्यात एवढी ओरडतात, काहीतरी अलगच मॉल आहे. मंडळी वाट बघतात आपली बांगडी शोधायची ना. आणि बघताय गौर मातेला बांगडी शोधतात. बोला गौरी माते की जय. सूरज आणि लोकेश आलेला आहे आपला मित्र आणि जोरात वाजवायला लागलेत आणि गौर माता आलेली आहे किचन मध्ये बांगडी शोधायला. बांगडी भेटलेली आहे. बरोबर 12 वाजता बांगडी भेटली बघा. आता बांगडी भेटलेली आहे. आता नाव काय देवाचं नाव काय? चक्रोबा देव आणि गौरी मातेची भेट होताना दिसते आता तुम्हाला. बोला चक्रोबा देव की जय, गौरी माते की जय. गणपती बाप्पा गौराई माते की जय. बोला गौरी माते की बाय बाय बाय. चला चला सर्वांना बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. आणि या बाजूला महादेव बाबा आहेत जे आपल्यासोबत कोलबी निसाले होते. बाबा बरे हो ना? बोला गणपती बाप्पा. आणि त्यांच्याच घरी आलोय गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया. बाबा माझी गौर आहे ती आपल्या घरा येते, ती गणपती बाप्पाला नेवायला येते नाही? गणपती आल्यानंतर ते 5 दिवस येते. अच्छा 5 दिवसांनी गौर येते नाही? 5 दिवसांनी उत्सव होते. हा गौरीचा उत्सव होतोय. मग गौरीचा उत्सव करून मग गणपती विसर्जन करतात ना? मग नंतर मग तिला 5 दिवसांनी गणपती बाप्पांचे विसर्जन करतात 5 दिवसाचे. चालेल चालेल धन्यवाद. तर आज गौर कशी साजरा करतात, गौरीचा सण कसा साजरा करतात तेही आपल्याला वाशी कोलीवाड्यामध्ये येऊन बघायला भेटलं. ते आपल्या लोकेशमुळे. तर लोकेश धन्यवाद. आणि जाम भारी ढोलके वाजवला. जो माहोल जो क्रिएट केला तो तुमच्या ढोलक्या आणि गाण्यामध्येच झाला. मस्त. आणि ताईंनी आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि सूरज पण आहे इकडे. सूरज आणि लोकेशनी ढोलके वाजवायला लागला तशी लगेच बांगडी भेटली. चालेल. मग ही कधीपासून परंपरा चालू आहे तुमच्या गावामध्ये? ही पूर्वीपासून चालू आहे. त्यांच्याच घरी गौर बसते आणि पूर्वीपासूनची आम्हीच लोक ढोलकी वाजवायला ये वगैरे गाणं बिणं गायला तिकडे आम्ही असतो. आणि पूर्ण कोलीवाडा मग्न होऊन जाते ना बघण्यासाठी. सर्व येतात ना? मजा आली ना सर्वांना?
तर मंडळी कशी वाटली तुम्हाला वाशी गावातली परंपरा जी गौरी सण साजरा करतात ते जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला बोला गौरी माते की.